आजपासून जे सी-ई-टी सेलचे रजिस्ट्रेशन सुरू झाले, तर रजिस्ट्रेशन करताना बरेचसे स्क्रीनशॉटसुद्धा माझ्या WhatsAppला आले मुलांचे आणि काय अडचणी आल्या, तर म्हणलं एकदा पब्लिकली सर्वांसोबत डिस्कस करूया. कारण समजा जिजाऊ अकॅडमीला जे जॉइन स्टुडंट आहे, तर त्यांना तर आम्ही ग्रुपवर अपडेट नेहमीसाठी टाकतच राहून राहिलो. म्हणजे दिवसभराचे अपडेट सुरू आहे, की असं करा, असं करू नका. पण एक पब्लिक व्हिडिओ बनवावासा वाटला, कारण सगळे विद्यार्थी शेवटी आपलेच आहे. कुठं काही कोणाचा लॉस व्हायला नको. काय करा, जर समजा तुम्ही अगोदर सी-ई-टीचं पी-सी-एम, पी-सी-बी हे काही रजिस्ट्रेशन केलेलं असेल, तर तुमची प्रोफाईल अगोदर क्रिएट झालेली आहे. तर त्यामुळे तुम्हाला नव्यानं प्रोफाईल क्रिएट करायचं काम नसतं. पण तुम्ही जर का समजा पी-सी-एम, पी-सी-बी दिलेली नसेल, तर तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करावी लागते अगोदर. तर ती प्रोफाईल 2 टाईपनं क्रिएट होते. एक तर डिजिलॉकरनं करा किंवा मग विदाऊट डिजिलॉकर कंटिन्यू करा. काहीच अडचण येत नाही. पण मग लक्ष कुठं द्यायचं आपण नेमकं, तर हे पण महत्त्वाचे मुद्दे आहे. कारण सगळ्यात शेवटी रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर काय झालं, की बरेचसे डॉक्युमेंट्स जे आहेत, तर ते अपलोड होण्यामध्ये प्रॉब्लेम येऊन राहिले. म्हणजे थोडक्यात पेमेंट होतं, पण फॉर्म सबमिट होत नाही. तर असं कशामुळे होतं? याचं रिझन काय आहे? याला पर्याय काय आहे? तर हे सगळे सोल्युशन जे आहेत, तर ते डिस्कस होणं गरजेचं आहे. आता सुरुवातीला जेव्हा तुम्ही लॉग इन करणार, साइन इन करणार आहे, तर तुमचं जे नाव आहे, तर ते प्रयत्न करा, की नीटच्या स्कोअर कार्डनुसार टाका. आणि जर समजा तुम्ही केलं असेल विदाऊट नीट स्कोअर कार्ड नेम, सिक्वेन्स काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुमचं काय रिजेक्ट होईल वगैरे असं काही येणार नाही. आता यानंतर काय करा, की तुमची जी कॅटेगरी आहे, तर ती व्यवस्थित फिल करायची आणि जो व्हॅलिडिटीचा जो नंबर आहे, जो सी-व्ही-सी नंबर आहे, तर तो व्यवस्थित टाकावा लागतो. कारण जी व्हॅलिडिटी आहे, तर ती ऑटोमॅटिक फेच होते. म्हणजे मागच्या वर्षी काय होतं, की डॉक्युमेंट्स जे आहेत, तर ते अपलोड करावे लागत होते. यावर्षी काय आहे, की व्हॅलिडिटी अपलोड करायचं काम नाही. व्हॅलिडिटी ऑटोमॅटिक तिथं फेच होऊन जाते. पण बाकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. मग आता प्रश्न असा पण आहे, की सर डॉक्युमेंट्स कोणते अपलोड करायचे? तर आपलं नीटचं स्कोअर कार्ड आहे, नीटची मार्कशीट आहे, 10वीची मार्कशीट आहे. तर ह्या बऱ्याचशा डॉक्युमेंटची लिस्ट आहे. जर आपण लिस्ट बनवत घेतलो तर त्याला वेळ लागेल. नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगतो. पण लक्ष कुठं द्या, एक तर तुम्ही कोटा सिलेक्ट करताना लक्ष द्या, की तुम्हाला 1,000 फीज भरायची का 5,000 भरायची का 6,000 भरायची? तर हे सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे. कारण इथं तुमची जर एखादी चूक झाली, तर नंतर तुम्हाला चॉईस फिलिंगमध्ये अडचणी येणार आहे. तर त्यामुळे थोडं काळजीपूर्वक कोटा सिलेक्ट करत असताना थोडं लक्ष द्या. आता अजून पुढची अडचण कुठे येते, की आपण जो D1, D2 किंवा मग हिली एरिया तर ह्या ज्या गोष्टी त्यामध्ये फिल करतो, तर तिकडं म्हणजे तुम्ही जर हिली एरियामध्ये असाल, तर ते सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला. तुम्ही जर मायनॉरिटीमध्ये असाल, तर ते सर्टिफिकेट लागणार. हे रजिस्ट्रेशनमध्ये सगळे पॉईंट्स येतात. तर हे फक्त काळजीपूर्वक घ्या. म्हणजे थोडक्यात अगोदर ते फॉर्म रिव्ह्यू करा पूर्ण. कारण रिव्ह्यूला तिथं चान्स आहे. पेमेंट झाल्याच्या नंतर रिव्ह्यू नाही करता येणार, पण पेमेंटच्या अगोदर सगळा फॉर्म तुम्हाला रिव्ह्यू करता येतो आणि जर काही चेंजेस करायचे असतील, तर ते चेंजेससुद्धा करता येतात. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते ऑनलाईन तिथं दिलेलं आहे, की ऑनलाईन मोडमध्ये किंवा मग आता एखादं सेंटर मिळतं का ऑनलाईनच आपल्याला, तर हे पण पाहण्यासारखा विषय आहे कारण एखादी त्याची नोटीस येईल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, की सर एम-बी-बी-एस, बी-डी-एससाठीच आहे का बी-एम-एस, बी-एच-एम-एससाठी पण आत्ताच रजिस्ट्रेशन करायचं? काय करा तुम्हाला जरी समजा बी-एम-एस, बी-एच-एम-एस करायचं असेल, रजिस्ट्रेशन करून ठेवा. फक्त पेमेंटचा ऑप्शन येईपर्यंत तिथं कंटिन्यू करा, नंतर थांबवून द्या. म्हणजे पुढे जेव्हा बी-एम-एस, बी-एच-एम-एसचा अपडेट येईल, तर तिथून तो फॉर्म तुम्ही कंटिन्यू करू शकता. म्हणजे डायरेक्ट पेमेंट केलं, डॉक्युमेंट्स अपलोड केले, की काम संपलं. म्हणजे थोडक्यात पुढे तुम्हाला वेळ लागणार नाही. कारण दिवस कमी राहतील आणि वेबसाईटवर जर लोड असला, तर रजिस्ट्रेशन होण्यामध्ये खूप अडचणी येतील. आणि एकदम सोपं आहे. अवघड असं रजिस्ट्रेशन नाही. फक्त लक्ष देणं लागतं किंवा मग तुमच्याकडे एखादा जर का डेमो फॉर्म असेल, आता तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉइन असाल, जसं आपल्या जिजाऊ अकॅडमीला जे जॉइन आहे, तर त्यांना आम्ही डेमो फॉर्म दिलेला आहे, की तो प्रिंट काढा आणि घरच्या घरी अगोदर भरून बघा आणि त्यात जर काही अडचणी आल्या आणि परत आपल्या जिजाऊ अकॅडमीला काही नंबर दिलेले आहे वेगळे, तर त्या नंबरवर पण कॉल करून ते सगळे प्रश्न विचारा किंवा मग स्क्रीनशॉट पाठवा. आम्ही ताबडतोब त्याला ऑप्शन सांगतो काय करायचं तर. तर हे सगळे पर्याय उपलब्ध आहेतच. तुम्ही तसं करू शकता. आता या व्यतिरिक्त अजून जो लक्षात घेण्यासारखा विषय आहे तो कोणता, की आता इथनं पुढच्या प्रक्रिया खूप फास्ट होणार आहे. कारण हा जो राउंड आहे एम-बी-बी-एस, बी-डी-एसचा सोबतच आता बी-एम-एसची नोटीस पण येईल. तर त्यामुळे तुम्ही अपडेट असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता तुम्ही दुर्लक्ष करूच नका. म्हणजे माझं असं म्हणणं नाही, की तुम्ही जॉइन व्हा कुठेतरी. स्वतःचं काउन्सिलिंग स्वतः करता येऊ शकतं. फक्त तुम्ही अपडेटेड राहा. म्हणजे तुमची एखादी चूक महागात पडू शकते. तर या दृष्टीने तुम्ही प्रिपेअर व्हा. म्हणजे थोडक्यात एकच आहे,
की तुम्हाला सगळ्या नियमांची माहिती करून घ्यायची, सगळे व्हिडिओज व्यवस्थित बघत चालायचे आणि शांत डोक्यानं विचार करून सगळ्या चॉईस फिलिंग वगैरे करायच्या. आणि जर कॉलेज मिळालं तर ते जॉइन करायचं, होल्ड करायचं का फायनल करायचं, तर तो निर्णय तर आपण नंतर घेणारच आहे. आणि वेळोवेळी जे काही राऊंडचे नियम येतील तर ते थोडी माहिती करून घेत चला. जर अकॅडमीला जॉइन करायचं असेल तर तुम्ही अजूनसुद्धा सेंड क्यूआर असा मेसेज करू शकता. काही थोड्याफार ॲडमिशन्स आमच्या बाकी आहे, तर त्या एकदा कंप्लीट झाल्या की नंतर तुम्हाला क्यूआरसुद्धा सेंड होणार नाही. थांबूया. ओके. बाय.